हनुमान चालीसा लिहिण्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, जी तुलसीदास आणि बादशाह अकबराशी संबंधित आहे. तुलसीदासांचा काळ आणि अकबराचा काळ एकच होता. तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिलं आणि खूप कमी वेळात लोकप्रसिद्ध झाले. लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटे. त्यांची लोकप्रियता अकबरापर्यंत पोहोचली. अकबरने तुलसीदासांना दरबारात बोलवून घेतलं आणि स्वतःवर ग्रंथ लिहिण्याची विनंती केली. माझी लेखणी केवळ रामनाम गाते असं म्हणत त्यांनी त्यांची विनंती नाकारली. अकबराचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी तुलसीदासांना कारागृहात डांबलं. या तावडीतून कोणी आपल्याला सोडवू शकेल तर ते म्हणजे हनुमानजी आहेत याची कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी हनुमानजींच्या गुणांचं वर्णन करणारं एक काव्य लिहायला घेतलं. ते काव्य म्हणजेच हनुमान चालीसा. तुलसीदासांकडून हनुमान चालीसा लिहून झाल्यावर सर्वप्रथम हनुमानजींनी स्वतः ऐकली असं म्हटलं जातं. या प्रसंगानंतर अचानक माकडांचा कळप अकबराच्या राज्यात, जिथे तुलसीदास होते तिथे धुमाकूळ घालू लागला. तुलसीदासांना डांबून ठेवलं म्हणून हा उच्छाद होतोय हे अकबर आणि मंत्र्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तुलसीदासांना सोडून दिलं.